जय भीम सर्वांना। मी संगीता उमाकांत घोडेस्वार, जिल्हा परिषद हायस्कूल विसापूर येथे मी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे। मी बऱ्याच संघटनेमध्ये काम करते। जिल्हा परिषद हायस्कूल संघटना याची सदस्य म्हणून सुद्धा काम करते। त्याचबरोबर धम्मदीप बुद्धविहार या ठिकाणी सुद्धा एक सदस्य म्हणून आहे। त्याचबरोबर इतर ज्या सामाजिक संघटना आहेत, रिपब्लिकन पार्टी असेल किंवा इतर संघटना असेल, त्या संघटनामध्ये सुद्धा मी कार्यरत आहे। आज मला लाड बुद्धा टीव्ही यांनी ही आपले विचार प्रगट करण्याची जी संधी दिलेली आहे, धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त त्यांनी मला ही दिलेली संधी आहे आणि त्याबद्दल मी लाड बुद्धा टीव्हीचे खूप खूप आभार मानते। पुनश्च आपणा सर्वांना जय भीम करते। शतकानुशतकांच्या काळामध्ये अंधार पसरलेला होता, उजेड नाकारलेला होता, सरभर झालेल्या होत्या दिशा आणि पावसाने सुद्धा हूल दिलेली होती। अशा वेळेस एक रान उजाडलेलं होतं आणि त्या रान उजाडलेले असताना वैशाख वनव्यागत पेटल्यागत असं हे जाण असताना सुद्धा दुःख वेदना हाल जिकडे तिकडे आणि अपमानाने होरपडल्यागत आपलं जीवन होतं। अशा वेळी एका दिव्यत्वाने, एका प्रज्ञासूर्याने, एका ज्ञानसूर्याने जन्म घेतला आणि तो ज्ञानसूर्य तो नव्या जगाचा पाईक ठरला, धम्मक्रांतीचा पाईक ठरला आणि उन्नत प्रकाशाचं दार उघडलं आणि आमचं नातं त्या प्रखर ज्ञानसूर्याशी जोडल्या गेलं आणि आम्हाला प्रज्ञाशील करुणेचा तेज लकाकताना दिसले आणि ते रोखलेले बोट मानवता प्रकाशमान करताना दिसले। अशा या महामानवाचे मी सतशः ऋणी आहे। अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान बुद्ध, ज्यांनी आम्हाला धम्माची क्रांती पहिली घडवून आणली, असे हे सम्राट अशोक ज्यांनी धम्म प्रसार केला आणि महान असा विज्ञानवादी धम्माकडे धम्म सांगितला, असे महामानव। त्याचबरोबर आम्हाला ज्या महामानवांनी योग्य असा मार्ग दाखवला, सम्यक मार्गाला लावलं, जे आमचे मार्गदाता ठरले, अशा सर्व महामानवांना सुद्धा मी त्रिवार वंदन करते। विषय आहे आज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला धम्मक्रांती दिलेली आहे, त्या धम्मक्रांतीचा आपल्या दलित समाजावर, बहुजन समाजावर काय परिणाम झाला असेल। आपण आधीचा इतिहास बघितला तर आधीच्या इतिहासामध्ये आपल्यावर होणारा अन्याय, अत्याचार, दुःख, वेदना, त्रास अशाच बऱ्याचशा घटना आपल्याला दिसतात की ज्या आम्ही अस्पृश्य म्हणून गणलेलो होतो, जे आपण दुरावलेले होतो, एका उच्चभ्रू समाजाने आपल्याला म्हणजे बाहेर दूर लोटलेलं होतं। अशा या समाजामध्ये आपण जीवन जगत असताना किती हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या असतील, किती दुःख वेदना सहन कराव्या लागल्या असतील, याची कल्पनाच करू शकत नाही। कारण आपण नुसतं एखाद्या कथेतून, पुस्तकामधून वाचन केलेलं आहे, ऐकलेलं आहे, परंतु आपण जेव्हा त्या परिस्थितीचा अनुभव घेतो किंवा ज्या अनुभव म्हणजे जेव्हा आपण काल्पनिकरित्या त्या गोष्टी मनात आणतो, तेव्हा असं वाटते की खरोखर म्हणजे त्या लोकांनी किती अन्याय अत्याचार सहन केला, किती दुःख वेदना सहन केल्या असेल, कसे जगले असेल, कसे राहिले असेल आणि समाजात कसे वावरले असेल, याची कल्पनाच करता येत नाही। रस्त्याने जाताना थुंकण्याची सुद्धा मुभा नव्हती, तोंडाला मडकं आणि पाठी ढुंगणाला झाडू लावून असं रस्ता साफ करत आपल्याला जावं लागत होतं। म्हणजे किती अवहेलना होत होती, किती त्रास सहन करावं लागत असेल, मानसिक शारीरिक
सर्व बाजूनी आपल्याला त्रास सहन करावा लागत होता. अशा परिस्थितीमध्ये जीवन जगत असताना बऱ्याच संकटांना सामना करावा लागला आणि त्या संकटांना अस्पृश्य म्हणून बाहेर ढकललेल्या ज्या समाजाला आपलं करण्यासाठी, जवळ करण्यासाठी ज्या महामानवांनी जन्म घेतला ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ऋण या समाजावर, आपल्या समाजावर नाही तर संपूर्ण समाजावर त्यांनी समाजासाठी फार मोठं कार्य केलेलं आहे. त्यांच्या कार्याचा उजाळा म्हटलं तर खूप मोठा आहे, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याने आपण सर्व प्रेरित झालेलो आहोत. आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढलेला आहे, एक नवीन ऊर्जा निर्माण झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे केलेलं अमोल असं कार्य आहे ते अगणित असं आहे, म्हणजे त्याची तुलनाच होऊ शकत नाही. असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे आणि कार्याचे आपण सर्वांनी पायी व्हायला हवं. कारण त्यांनी जे आम्हाला जीवन जगणे शिकवलेलं आहे, त्यांनी आम्हाला समाजात उभं राहण्याचं शिकवलेलं आहे. या दलित समाजावर त्यांनी केलेलं फार मोठं उपकार आहे. दलित म्हणून जे बाहेर, अस्पृश्य म्हणून, दलित म्हणून जे बाहेर टाकलेले होते, ज्यांचं शोषण होत होतं, जे पीडित होते, असंख्य पिढ्या त्यांच्या दुःखामध्ये लोळत होत्या, अशा या दुःखी कष्टी लोकांचा त्रास कमी करण्यासाठी हा महामानव जन्माला आला. या महामानवाच्या कार्याचं आणि विचारांचे आपण सगळ्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे. आजचा विषय म्हणजे दलित समाजावर होणारा परिणाम. आम्ही बंदिस्त आयुष्यात बंदिस्त आयुष्य होतं आमचं जीवन. त्या बंदिस्त आयुष्याला मुक्त करण्याचं आणि आम्हाला पंचशिलाचं तत्व देऊन आम्हाला उभं राहण्याचे जे मार्ग दिलेला आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या आम्हाला पंचशीलाचं तत्व दिलेलं आहे, त्या पंचशील तत्वानुसार जरी आम्ही अनुकरण केलं तरी आमचं जीवन सफल होऊ शकते. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा धम्म दिला आम्हाला. बुद्धाचा धम्म हा कल्याणकारी आहे, हितकारी आहे, जगाला प्रेरणा देणारा आहे, जगायला शिकवणारा आहे. आणि हा धम्म आम्हाला जगामध्ये कसं राहावं, कसं जीवन जगावं, हा निईश्वरवादी, मानवतावादी आणि विचारांनी कार्य करण्यास प्रेरणा देणारा असा हा आम्हाला धम्म दिलेला आहे. आणि त्या धम्माचं अनुसरण केलं तर आपण नक्की जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. आता या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कष्ट भोगले, जे त्रास सहन केला, त्या त्रासामध्येच त्यांनी 1935ला त्यांनी घोषणा केलेली होती की मी हे असं जीवन जगण्यापेक्षा मी एक दिवस हिंदू म्हणून मी जरी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही, तर मी एक नवा धर्म निर्माण करीन किंवा मला काहीतरी वेगळं करायचं आहे, अशी त्यांच्या मनामध्ये महत्त्वाकांक्षा होती. आणि म्हणून त्यांना आपण महत्त्वाकांक्षी व्यक्ती असं म्हणतो. त्यांनी जी महत्त्वाकांक्षा मनामध्ये निर्माण केलेली होती 1935 साली येवलामध्ये ती घोषणा केलेली आणि ती त्यांनी सत्यात उतरवली आणि ती म्हणजे 14 ऑक्टोबर 1956ला. आता 14 ऑक्टोबर 1956ला जी महान अशी क्रांती झाली, लाखो अनुयायासह त्यांनी नागपूर येथे धम्मदीक्षा दिली. त्या धम्मदीक्षा देण्याचा उद्देश म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या सर्व मानवांना एकत्र आणून त्यांच्यात नवविचार, नवक्रांती, नव उन्मेष जागृती करण्याचं होतं. कारण आम्ही जरी जन्माला आलेलो असो पीडित शोषित समाजामध्ये, तरी पण जरी आम्ही दुर्बल असलो तरी आता आम्ही दुर्बल राहणार नाही, तर आम्ही सक्षम होऊ, आम्ही आपल्यामध्ये एक नवीन ताकद निर्माण करू, अशा प्रकारची ऊर्जा, आत्मविश्वास त्या धम्मदीक्षेच्या वेळेस आम्हाला मिळालेला. तर ती धम्मदीक्षा 14 ऑक्टोबर 1956ला नागपूर इथे
लाखो अनुयायासह दिली आणि आमच्या जीवनामध्ये एक नवा प्रकाश आला, नवी उमेद आली, नवी ऊर्जा आली. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 16 ऑक्टोबर इथे चंद्रपूर इथे सुद्धा दीक्षा दिलेली आहे. त्या दीक्षा देण्याच्या आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण धर्माचा अभ्यास केला, संपूर्ण विचार जाणून घेतले. संपूर्ण धर्माचा अभ्यास करताना आपल्याला प्रश्न पडतो की कधी कधी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्मच का निवडला असेल. कारण बौद्ध धम्म यासाठी निवडला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्माचा अभ्यास केला. सर्व धर्माचा अभ्यास केल्यानंतर त्यांना प्रत्येक धर्मामध्ये काही ना काही गोष्टी आढळल्या. काही म्हणाले की आम्ही देवाचा प्रेषित आहोत, आम्ही स्वतः देव आहोत, आम्ही देवाचा दूत आहोत. तर कोणी म्हणाले की आम्ही स्वतः देव आहोत. अशा प्रकारचं हे भाकड कल्पना त्यांना न पटण्यासारख्या होत्या आणि म्हणून मग त्यांनी ठाम निश्चय केला आणि त्यांनी जो अभ्यास केलेला होता, ज्या महामानवांचे विचार त्यांनी ऐकले होते, त्यांनी प्रथम गुरु तथागत बुद्धाला म्हटलेले होते. त्यानंतर संत कबीरांना त्यांनी गुरु मानलेले होते आणि नंतर त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना सुद्धा गुरु मानलेले होते. तर या तीनही गुरूंचे किंवा तीनही महान व्यक्तींचे त्यांनी विचार ऐकले, जाणून घेतले आणि ते विचार जाणून घेतल्यानंतर आणि त्या सर्व धर्माचा अभ्यास केल्यानंतर त्यांना समजलं की नाही, हा धम्म जो आहे हा सदाचारावर चालणारा आहे, हा धम्म समतेने वागणारा आहे, हा धम्म बंधुतेने वागणारा आहे, हा धम्म प्रज्ञाशील करुणेवर आधारित आहे, हा धम्म मानवतावादी आहे, हा धम्म निईश्वरवादी आहे, भाकड कथेवर आधारलेला नाही, हा विज्ञाननिष्ठ धम्म आहे आणि हा धम्म अंधश्रद्धा नाकारणारा आहे. रूढी परंपरावादी धम्म नाही आहे, हा रूढी परंपरेला त्यागणारा आहे. अनिष्ट रूढी ज्या परंपरा असतील त्यांना त्यागून नवीन विचार प्रवर्तित करणारा आहे. तर अशा धम्माचा मी विचार करावा आणि असा धम्म मी लोकांना बहुजनांना द्यावा म्हणून त्यांनी याचा विचार केला आणि हा विचार सर्व अनुयायांनी अंगीकारला आणि आमचे जे आधी समजले जाणारे जे दलित वर्ग होते, अस्पृश्य म्हणून गणल्या जाणारे लोक होते, त्यांना हा नवा धर्म मिळाला, नवा धम्म मिळाला जो सदाचारावर आधारित आहे. तो धम्म आम्ही सर्वांनी या अनुयायांनी अंगीकारला आणि नव्या विचारांनी नव्या जोमाने या धम्मात प्रवेश केला आणि लाखो लोकांनी धम्माची दीक्षा घेतली. ती एक नवक्रांती होती, तो एक नवा विचार होता आणि त्या विचाराला अनुसरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 22 प्रतिज्ञासुद्धा दिलेल्या आहेत आणि त्या 22 प्रतिज्ञांचं जर आम्ही अंगीकारल्या आणि 22 प्रतिज्ञा जर आम्ही आपल्या जीवनामध्ये त्याचं अनुसरण केलं तर नक्कीच आम्ही चांगल्या मार्गाला किंवा चांगल्या विचाराला किंवा चांगल्या वर्तणुकीला आम्ही समोर जाऊ शकतो किंवा वर्तणुकी आम्ही अंगीकारू शकतो. तर असे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली महान अशी क्रांती होती, ती नवक्रांती होती. आम्ही आपल्या जीवनामध्ये नवीन बदल निर्माण केलेला आहे. आता हा बदल जो आहे हा संपूर्ण आपल्याच नाही तर संपूर्ण मानव समाजावर, बहुजन समाजावर याचा अतिशय योग्य असा परिणाम झालेला आहे. आम्ही एका नवीन मार्गाला लागलो आहोत आणि म्हणून आम्ही त्यांना एक मार्गदाता म्हणून समजत असतो. आता हा दलित समाजावर झालेला परिणाम, तर दलित समाजाची दिवसेंदिवस प्रगती होत गेली. मुख्य म्हणजे त्यांची सगळ्यात आधी प्रगती झाली असेल ती सामाजिक प्रगती झाली आहे. म्हणजे हा संपूर्ण वर्ग हा नवीन विचारावर आधारित झाला. जसं आता आपल्याला आधी खूप म्हणजे समस्यांना तोंड द्यावं लागत होतं. पाणवठ्यावर गेलं तर पाणी भरण्यास किंवा विहिरीवर गेलं तरी पाणी भरण्यास मनाई असायची.
दूर आपल्याला लोटलं जायचे, दुरून पाणी टाकलं जायचं, आपला स्पर्श आपल्या सावलीचा सुद्धा स्पर्श होत नव्हता. मग अशा वेळेस या परिस्थितीतून आपली सामाजिक परिस्थिती कशी दुरुस्त व्हावी यासाठी ते प्रयत्न करत होते. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला महाडचा सत्याग्रह, ओंजळभर पाणी आम्हाला पाजलं, म्हणजे हजारो लोकांना घेऊन त्यांनी ओंजळभर पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आम्ही तेवढ्यातच तृप्त झालो का? तर नाही. तर आम्हाला त्यावेळेस आमचा अधिकार मिळाला, आम्हाला आमचा हक्क मिळाला. म्हणून आम्ही आता आपल्या परीने आपल्या याच्याने आम्ही कुठेही वावरू शकतो किंवा कुठलेही पाणी आम्हाला पिण्यास कोणीही अडकाव घालू शकत नाही किंवा कोणीही अडवू शकत नाही. म्हणजे आम्ही आमच्या हक्काचं पाणी पित आहोत. म्हणजे हे एक आमच्यामध्ये झालेला एक दलित समाजावर झालेला एक चांगल्या प्रकारचा बदल आहे की जो डॉक्टर बाबासाहेबांनी आमच्यामध्ये घडवून आणला. दुसरा म्हणजे मंदिर प्रवेश नव्हता, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर इथला प्रवेश घडवून आणला. म्हणजे हजारो लोकांसहित आम्ही काळाराम मंदिरामध्ये प्रवेश केला. तो एक आमच्या हक्काचं हे होतं की का नाही, आम्ही एक मानव म्हणून तुमच्यासारखेच आहोत. जरी आम्ही जातीने म्हणजे आम्ही हे असलो तरी काही जात ही नाही आहे. जाती व्यवस्था सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नष्ट केली. म्हणजे जातीने कोणीही जन्मापासून कोणीही जातीने त्याला जात चिटकून राहत नाही, तर आपल्या कर्मानी आपल्याला पुढे जाता येते. म्हणजे आपण जे चांगले कार्य करू, पहिले कसं असायचं की जातीनुसार त्यांचं वर्गीकरण, म्हणजे कामानुसार कामं दिले जायचे त्याला आणि त्या कामानुसार त्यांची जाती ठरवल्या जायची. परंतु तसं न होता आपण कुठल्याही जातीचे असलो तरी कुठलंही काम करू शकतो, ही ॲबिलिटी, ही क्षमता ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यामध्ये निर्माण केलेली आहे. ही एक आमच्यामधली एक नवक्रांती झालेली. आमच्या दलित समाजावर सामाजिक परिणाम झालेला आहे. आम्हाला मंदिर प्रवेश मिळालेला आहे, आम्हाला पाणी पिण्याचं म्हणजे सगळे हक्क अधिकार आम्हाला मिळालेले आहेत आणि त्यामुळे आम्ही इतरत्र वावरू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे आमची शैक्षणिक प्रगती झालेली आहे. म्हणजे दलितांवर काय परिणाम झाला, तर दलितांची शैक्षणिक प्रगती झालेली आहे. दलितच राहिलेले नाही आता, ते तर चांगल्या प्रकारे शिकून मोठे झालेले आहेत, अधिकारी बनलेले आहेत. सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती झालेली आहे. सगळ्या ठिकाणी ते स्त्री असो की पुरुष असो, हे सगळ्याच ठिकाणी प्रगतिमान झालेले आहेत आणि सगळे क्षेत्र त्यांनी काबीज केलेले आहेत. आता आपल्या असं कुठलंही क्षेत्र नाही की आम्ही दलित आहे तर हे खालच्या दर्जाचं काम करेल असं नाही राहिलेलं आहे. तर आपण उच्चभ्रू जरी लोक असेल तरी त्यांच्याही पुढे आपण गेलेले आहो आणि आपल्या बुद्धिचातुर्याने, आपल्या हुशारीने आपण ते क्षेत्र काबीज केलेलं आहे. आणि ते क्षेत्र काबीज म्हणजे केलं हे आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या हक्क आणि कर्तृत्वामुळे आहे. म्हणून आम्ही सर्व शैक्षणिक क्षेत्र आम्ही पार केलेले आहे. आमच्यावर चांगले संस्कार झालेले आहे, आमचा सांस्कृतिक विकास झालेला आहे. त्याचबरोबर आम्हाला सर्व क्षेत्रामध्ये शिक्षणामुळे आम्ही ज्ञानी बनलेलो आहोत. ज्ञानी बनल्यामुळे आम्हाला सगळीकडे आमचं जे कोणतंही कार्य असेल ते कार्य करण्यास आमची जी क्षमता आहे ती क्षमता वाढलेली आहे. तिसरं म्हणजे राजकीय क्षेत्र. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा दलितांचं फार मोठं योगदान, दलितांवर फार मोठं योगदान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये आता आम्ही विशिष्ट वर्गाचेच लोक कार्य करतील किंवा विशिष्ट वर्गाचेच लोक राज्यकारभार सांभाळतील असं राहिलेलं नाही. तर आता आम्ही राज्यकर्ती जमात सुद्धा झालेला आहोत. म्हणजे आम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये आपलं राजकीय क्षेत्रामध्ये पाऊल टाकलेलं आहे. आम्ही चांगल्या पदावर गेलेले आहोत, पदाधिकारी झालेले आहोत आणि आम्ही प्रत्येक याच्यामध्ये निवडून आलेले आहोत. तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आम्हाला अधिकार आहे, मतदानाचा अधिकार आहे. मतदानाचा अधिकार दिल्यामुळे सर्वसामान्य जनतेपासून सगळ्या लोकांना मतदानाचा अधिकार असल्यामुळे आम्ही निवडून येऊ लागलो आणि आम्ही
आपली जे क्षेत्र आहे ते काबीज करू लागलो. म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा योग्य तो परिणाम झालेला आहे आणि आम्ही सर्व क्षेत्र काबीज करण्याचा प्रयत्न केलेला आहो. जो आमच्यावर लादलेला होता, धार्मिक असो, शैक्षणिक असो, राजकीय असो, सामाजिक असो, हे सगळे क्षेत्र आम्ही काबीज करण्याचा प्रयत्न केलेला आहो. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हटलेलं होतं की हिंदू म्हणून मी जरी जन्माला असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही, आणि ते त्यांनी 14 ऑक्टोंबरला धम्मक्रांती देऊन आम्हाला ते दाखवून दिलं आणि आम्ही सुद्धा त्यात सहभागी झालो आणि आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हायला लागलो. तर असं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जो आम्हाला पंचशील तत्व, पंचशिलेचा जो साज आहे, तो पंचशिलेचा साज घेऊन आम्ही वावरत असताना आम्ही प्रज्ञा, शील, करुणा या मार्गाने चालण्याचा आणि सम्यक मार्गाने चालण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि सम्यक दृष्टीने वागण्याचा जो प्रयत्न करत आहोत हा झालेला सम्यक परिणाम आहे, चांगला परिणाम आहे. आणि समाजात वावरत असताना आत्मविश्वास वाढलेला आहे, आम्हाला नवीन ऊर्जा मिळालेली आहे, आम्हाला नवीन कार्य करण्याची शक्ती मिळालेली आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेच विचार आहेत, त्यांचेच आचार आहेत की जे आम्ही अंगीकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण समाजावर, आता उदाहरणार्थ स्त्रिया असेल तर स्त्रियांवर सुद्धा फार मोठं उपकार केलेला आहे. स्त्रिया जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका नागपूरच्या परिषदेमध्ये जातात तेव्हा त्या परिषदेमध्ये 20-25 हजार स्त्रिया सहभागी झालेल्या असतात आणि त्या स्त्रियांना सुद्धा उद्देशून ते इतके म्हणजे स्त्रियांना तेवढा संख्या बघून ते आनंदित होतातच, परंतु त्याबरोबर ते स्त्रियांना सुद्धा इतकं सुंदर उपदेश करतात, इतका चांगला उपदेश करतात की तुम्ही आता कोणतेही कामं करत असताना आत्मविश्वास बाळगा आणि राहणीमान व्यवस्थित करा. तुम्ही मुलांना शिकवा, मुलींना शिकवा, लग्नाची घाई करू नका, चांगल्या प्रकारे योग्य दर्जाचं शिक्षण द्या, शैक्षणिक दर्जा त्यांचा वाढवा. मुलांना तुम्ही उपाशी राहिले तरी चालेल, परंतु मुलांना चांगले शिक्षणाचे धडे द्या, असं हे योग्य तो उपदेश करतात. आणि स्त्रियांसाठी फार मोठं कार्य केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. कारण मी एक स्त्री आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटते की खूप मोठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माझ्यासाठी फार मोठे कार्य केले आहे की जे या ठिकाणी मी बोलू शकते. समान अधिकार दिला, मला समान संधी दिलेली आहे, वेतनाचा अधिकार दिला, कामाचा अधिकार दिला. म्हणजे जी आधी स्त्री चूल आणि मूल घरामध्ये राहत होती, घरातून बाहेर निघू शकत नव्हती, त्या स्त्रीला मानाने आणि स्वाभिमानाने जगण्याचा दर्जा दिला. असा हा स्वाभिमान आणि हे मानाने जगण्याचा आणि समान संधी देण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि त्यामुळे आम्ही योग्य मार्गाने आणि योग्य दिशेने वागण्याचा प्रयत्न करतो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य अतिशय महान आहे. त्यांनी जरी कष्ट सोसले, हाल अपेष्टा सोसल्या असेल, पण आम्हाला जे सुखामधलं जीवन दिलेलं आहे त्यासाठी मी त्यांची फार ऋणी आहे. परंतु मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीविषयीच एक छोटीशी कविता मी आपल्यासमोर सांगत आहे की बाबासाहेब तुम्ही शोधलात जातीचे विषाणू, बाबासाहेब तुम्ही शोधलात जातीचे विषाणू, नामशेष झाले होते अस्पृश्यतेचे तत्व, नामशेष झाले होते अस्पृश्यतेचे तत्व, तूच सांगितले शिक्षणाचे महत्त्व आणि तूच सांगितले शिक्षणाचे महत्त्व. तुझ्याच प्रेरणेने जोडलो आम्ही, तुझ्याच प्रेरणेने जोडलो आम्ही. मास्करूपी आमचे मातीचे जे मडके होते ते फोडले आणि काळाराम मंदिराचे जे बंद द्वार होते ते सुद्धा उघडले आणि आम्ही आता झालोत स्वयंप्रकाशित, आम्ही आता झालोत स्वयंप्रकाशित. बाबासाहेब तुम्हीच या मुक्या प्राण्यांना तुम्ही वाचा दिली आणि अंध अपंगाची लाठी बनून तुम्ही आम्हाला जगण्यास ऊर्जा दिली. तुमच्यामुळे आमच्या ह्या 10 दिशा उजाडल्या, तुमच्यामुळे आमच्या 10 दिशा उजाडल्या आणि शिक्षणाच्या या लख्ख प्रकाशात आमच्या या बहुजनांच्या
आशा जागविल्या, या बहुजनांच्या आशा जागविल्या. बाबासाहेब, तुमच्या या मेंदूतील प्रज्ञेनं आमच्यातील जो जुलमी मनुवाद होता, तो मनुवाद आता संपला आहे. आता मनुवादाला आम्ही लाथाडलं आहे, त्या मनुवादाला आम्ही जाळलेलं आहे. आता तुमच्याच संधीमुळे, तुमच्याच बुद्धीमुळे आम्ही आता जगात बहुजन म्हणून चांगल्या पद्धतीने आत्मविश्वासाने वावरत आहोत. हा आत्मविश्वास तुम्हीच आम्हाला दिलेला आहे. आमचं जे बंदिस्त आयुष्य होतं, त्या बंदिस्त आयुष्याला तुम्ही आम्हाला मुक्त केलेलं आहे. आमच्या पाठीवर तुम्ही कणखर हात दिलेला आहे आणि आम्हाला जगण्यास असा मोकळा श्वास दिलेला आहे. आम्ही जो हा श्वास घेत आहोत हा तुमच्यामुळेच आहे. आणि तुमच्या या कार्याचं आणि तुमच्या या विचाराचे आम्ही पाईक आहोत आणि या विचाराला धरूनच आम्ही जगामध्ये वावरणार आहोत. आणि तुमच्या या धम्मक्रांतीचा या संपूर्ण बहुजनांवर अतिशय योग्य सम्यक असा परिणाम झालेला आहे, योग्य असा परिणाम झालेला आहे. आणि संपूर्ण जनता ही तुमची ऋणी आहे असं एवढं बोलते. आणि तुमच्या कार्याला आणि विचाराला मी विनम्र अभिवादन करते आणि इथंच थांबते. जय भीम, सर्वांना जय भीम. आणि मला इथं लाड बुद्धा टीव्हीने फार मोठी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. धन्यवाद. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.